नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आजच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यात आलेलं आहे। विधिमंडळाने तसा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रात अद्यावत जे आतापर्यंतचं आरक्षण जे होतं ते 52% एवढं आरक्षण होतं। आता मराठा समाजाला 16% आरक्षण म्हणजे महाराष्ट्रात एकूण 68% एवढं आरक्षण असणार आहे। तामिळनाडू पॅटर्न जर बघितला तुम्ही त्याच्यामध्ये 69% एवढं आरक्षण आहे। महाराष्ट्राचे जे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये ईबीसी आर्थिकदृष्ट्या मागास सवलतीचा स्वतंत्र वर्ग निर्माण केला होता। सो हे एक आपण लक्षात असलं पाहिजे। राज्यघटनेमध्ये आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे जे काय आरक्षण विधिमंडळाने दिलेलं आहे हे कोर्टामध्ये टिकलं पाहिजे आणि याच्यासाठी सर्वात महत्वाच्या काही राज्यघटनेतल्या काही तरतुदी आपल्याला माहित पाहिजेत किंवा ते कशाच्या बेसिसवर असणार हे येत्या काळात पण क्लिअर होऊन जाईल। राज्यघटनेमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की आरक्षण हे 50%च असलं पाहिजे। त्यासाठीच आहे की मागासवर्गीय लोकसंख्या किती आहे आणि त्याच्या अनुषंगाने ते दिलं गेलं पाहिजे। राज्यघटनेत असं काही नमूद नसल्यामुळे जो काही 50%चा निकष आहे तो निकष मंडल अहवालानुसार आहे, तो आपण काल बघितला होता 1992 मधला जो निकाल आहे। सो कलम 15(4) आणि कलम 16(4) याच्यामध्ये मागासवर्गीय समाज आणि त्याच्यामध्ये जे काही राज्य मागासवर्गीय आयोग राहील तर विकर सेक्शनसाठी प्रोव्हिजन राज्य सरकार करू शकतं। सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर ओबीसी प्रवर्गाबाहेर असल्यामुळे मराठा समाजाला फक्त आणि फक्त शासकीय सेवा त्याच्यानंतर शैक्षणिक आणि इतर बाबींमध्ये आरक्षण मिळेल, पण ते राजकीय आरक्षण असणार नाही हे क्लिअर झालेलं आहे, म्हणजे जसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वगैरे। सो ही एक महत्वाची गोष्ट आहे। सो राजकीय आरक्षण याच्यामध्ये इन्क्लूड नाही। पुढची महत्वाची न्यूज म्हटली म्हणजे अरविंद सुब्रमण्यम जे माजी मुख्य आर्थिक सल्लागार होते सरकारचे, त्यांनी ऑफ काउन्सिल द चॅलेंजेस ऑफ द मोदी अँड जेटली इकॉनॉमी हे पुस्तक लिहिलेलं आहे। पेंग्विन रँडम हाऊसद्वारे हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी निश्चलीकरण किंवा ज्याला डिमॉनिटायझेशन नोटाबंदी प्रकरण जे आहे त्याच्याबद्दल एक स्वतंत्र धडाच लिहिलेला आहे प्रकरण, दी टू पझल्स ऑफ डिमॉनिटायझेशन पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक। आणि याच्यामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की नोटाबंदीचा परिणाम हा विकास मंदावण्यावर झालेला आहे भारताच्या, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावरही याचा परिणाम झालेला आहे। पण याचबरोबर काही इतर कारणं होती, जसं गृहकर्जाचे दर वाढले होते, जीएसटी आला, तेलाच्या किमती वाढल्या होत्या। सो याच्यामध्ये त्यांनी बाकीची कारणं सुद्धा हे केलेली आहे। परंतु अरविंद सुब्रमण्यम यांचं हे मत आपल्यासाठी महत्वाचं आहे। त्याच्यानंतर पुढची न्यूज जर बघितली तर देशातलं पहिलं उलूक म्हणजे घुबड महोत्सव झालेला आहे पिंगोरी पुरंदर येथे। आपण आधीच्या एका लेक्चर्समध्ये बघितलं होतं की पक्ष्यांसंबंधीचं संमेलन झालं होतं, ते महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरात झालं होतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। महाराष्ट्रातलं 32वं, भारतातलं ते दुसरं होतं। सो याचं आयोजन इला फाउंडेशननी केलेलं आहे। घुबडाचं संस्कृत नाव जे आहे ते उलूक असतं, म्हणून याला देशातील पहिलं उलूक महोत्सव असं म्हटलं गेलेलं आहे। दिवसेंदिवस काय की मोठ्या झाडांच्या ढोलीमध्ये म्हणजे तिथं घुबडाचं वास्तव्य असतं, पण मोठी झाडं तोडली जात आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अधिवास नष्ट होतोय, तसेच अंधश्रद्धांचा सुद्धा त्याला धोका पोहोचतो। त्याच्यामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी जनजागृती करण्यासंबंधीचं हे आयोजन करण्यात आलं होतं। सुनील पोतनीस यांचं जे आले ते रमले याच्यामध्ये एक महत्वाचं आहे मेडलिन स्लेड मीराबहन, याच्यावर राज्यसेवेमध्ये एकदा प्रश्न विचारलेला आहे। तो बाहेरून ज्या काही ब्रिटिश महिला आल्यात आणि त्या भारतामध्ये राहिल्या त्यांची नावंही नंतर भारतीय झाली, तिच्यामध्ये एक मीराबहन आहे। फ्रेंच लेखक आणि कादंबरीकार होता रोमेन रोलंड, यांनी महात्मा गांधींचं आत्मचरित्र लिहिलं होतं आणि तिच्यामध्ये 20व्या शतकातील सर्वात महान व्यक्ती असा त्यांचा उल्लेख केला होता। आणि हे वाचल्यानंतर मेडलिन स्लेटला असं वाटलं की तिने भारतामध्ये यावं आणि महात्मा गांधींबरोबर काम करावं। 1925 साली त्या साबरमती आश्रमात आल्या आणि नंतर त्या भारतातच राहिल्या। सो बेसिकली याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला। त्याच्यानंतर खाजगी क्षेत्र संपादकीय जर बघितलं तुम्ही लोकसत्ताचं तर तिच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आलेला आहे की अनुसूचित जाती जमातींसाठी सकारात्मक कृती धोरण। 1990चं जे काही दशक होतं की जिच्यामध्ये आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे घेऊन आलो, तिच्यामध्ये खाजगी क्षेत्रात आरक्षण हवे 1990च्या दशकामध्ये मागणी करण्यात आली होती। सो बेसिकली 2007 पासून पंतप्रधान कार्यालयामध्ये एक उच्चस्तरीय समन्वय समिती आहे जिची 22 सप्टेंबरला 2018 मध्ये नुकतीच बैठक झाली होती आणि त्या अनुषंगाने याच्यावर चर्चा करण्यात आलेली आहे। खाजगी क्षेत्रामध्ये जातींमुळे डावललं जातं याचे काही अभ्यास समोर आलेले आहेत, जसं मधेश्वरन यांनी 2011-12 मध्ये विद्यापीठ संशोधन पद्धतीने अभ्यास करून हे क्लिअर केलं होतं की खाजगी संस्थांमध्ये 70% अनुसूचित जाती जमातींच्या तरुणांना जातीमुळे फक्त नोकरी नाकारली जाते, तर 30% गुणवत्ता नसल्यामुळे नाकारली जाते। सो बेसिकली खाजगी क्षेत्रात असं काही आरक्षण किंवा त्यांच्यासाठी एक स्पेशल प्रोव्हिजन असावं का असं तुम्हाला वाटतं का, यासंबंधी तुम्ही स्वतःचं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता। बेसिकली त्याच्यानंतर पुढचं आहे व्यक्ती म्हणून जर बघायचं झालं तर डॉक्टर एस के सतीश यांना इन्फोसिसचा पुरस्कार जाहीर झालेला आहे $1 लाख
प्रदूषणावर संशोधन करणारी ही व्यक्ती आहे की बेसिकली कार्बनचे जे काही एरोसेल्स असतात तर कार्बनच्या एरोसेल्समुळे ते वातावरणाच्या थरात जातात आणि त्या वातावरणाच्या थरात गेल्यानंतर ऊर्जेचा समतोल बिघडतो आणि त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो असं त्यांनी संशोधनातून स्पष्ट केलेलं आहे. सो ह्या वर्षीचा इन्फोसिस पुरस्कार $1,00,000 एवढी त्याची रक्कम आहे. सो $1,00,000 एवढ्याच रकमेचा पुरस्कार आपण बघितलं रघुनाथ माशेलकर यांना दिला होता. आज कालच्या याच्यामध्ये ते आहे परवाच्या लेक्चरमध्ये. सो तो पुरस्कार कुठला होता ते तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचे काय काय फायदे झालेत ते बेसिकली आजच्या याच्यामध्ये लोकसत्ताला खूप मोठी ऍड आहे आणि त्याच्यात सगळी आकडेवारी आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले याच्यामधून विमा आणि सामान्य नागरिकांसाठीच्या ज्या काही आरोग्य सेवा गव्हर्नमेंट देत आहे सो ते तुम्हाला माहित पाहिजे. महाराष्ट्र शासनाच्या याच्यातली योजना आहे ही. लोकराज्यमध्येही बऱ्याचदा याच्याबद्दल लिहून येतं. महाराष्ट्र जल आराखडा संपादकीयचा जर विचार केला तर याच्यामध्ये हा संपादकीय लेख महाराष्ट्र टाइम्सला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या दुष्काळ आणि जल संवर्धनाच्या आराखड्यासंबंधीची बरीचशी माहिती आणि आकडेवारी सुद्धा आलेली आहे. त्याच्यात 3 महत्वाच्या समित्या आलेल्या आहेत ते आपल्याला माहित पाहिजे. त्या काळात येणाऱ्या परीक्षांसाठी 51 प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी पानसे समिती नेमण्यात आली होती. गोदावरी नदी एकात्मिक आराखड्यासाठी बक्षी समिती नेमण्यात आली होती. तर नदी खोरे अभिकरणासाठी सुरेश कुमार समिती नेमण्यात आली होती. सो ह्या 3 महत्वाच्या समित्या आहेत ज्या आपल्याला माहित पाहिजे. बेसिकली समित्या आपल्याला विचारले जातात सो ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आज दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. याच्यामध्ये अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली 200 पेक्षा अधिक संघटना आलेल्या आहेत. कालच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की शेतकरी आणि त्या संबंधीचं जे काही संपादकीय आलं होतं त्यांच्या मागण्या आणि त्याच्या संबंधीचं काय काय अहवाल आहे हे आपण बघितलं होतं. आयोगाने काय सांगितलं आहे. सो आता याच्यामध्ये यांच्या महत्वाच्या मागण्या अशा आहेत की 20 ते 25 वर्षामध्ये कृषी क्षेत्रातली गुंतवणूक कमीत कमी होत चाललेली आहे तर त्याच्यासाठी काहीतरी गव्हर्नमेंटनी ठोस पावलं उचलली पाहिजेत. शेतीसाठी दरवर्षी एक वार्षिक ठराविक बजेट जाहीर केलं पाहिजे ज्याद्वारे खासगी आणि सरकारी अशा दोन्ही पद्धतीच्या गुंतवणुकी तिथे येतील. कृषी कर्जामध्ये वाढ झाली पण त्याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला तो शेतकऱ्यांना व्हायचा तेवढा झाला नाही. कष्टकऱ्यांच्या हातातील पैसा हा कंपन्यांच्या घशात गेला. ह्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. सो येत्या काळामध्ये नेमकं शेतकरी संघटनांद्वारे होणाऱ्या या मोर्चा आणि मागण्यांवर काय नेमकं ठोस पावलं उचलले जातात ते. भारतातला जो शेतकरी आहे किंवा ऍग्रिकल्चर आहे याच्यामध्ये युपीएससी मध्ये ऑलरेडी तुम्ही जर बघितलं तर एसे सुद्धा विचारले जातात आणि त्याच्यावर जीएस मध्ये प्रश्न सुद्धा विचारले जातात. सो बेसिकली तुम्हाला काय वाटतं की भारतातला जो काही शेतकरी आहे त्याची अपलिफ्टमेंट होण्यासाठी नेमके कुठले पावलं उचलले पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर जे ऋषी कपूर आहेत यांच्या वडिलोपार्जित घर जे आहे ते वडिलोपार्जित घर पाकिस्तानमध्ये आहे आणि ते पाकिस्तानमध्ये संवर्धन करावं अशा संबंधाचे त्यांनी मागणी केली होती आणि त्याचा आता पाकिस्तान गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आहे की पेशावर मधलं त्यांचं घराचं वस्तू संग्रहालयात रूपांतरण करावं. सो सॉफ्ट पॉवर किंवा सॉफ्ट डिप्लोमसी ज्याला म्हटलं जातं त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की सांस्कृतिक आदान प्रदान किंवा त्या गोष्टी. त्याच्यानंतर 10 डिसेंबरला भारत आणि चीन यांचा संयुक्त लष्करी सराव होणार आहे चेंगदू चीन येथे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन यांनी 2018 हे जगातलं आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. 138 वर्षांचा आढावा घेतलाय मागच्या आणि त्याच्या आधारे यांनी हा निर्णय दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण कालची बघितलेली महत्वाची न्यूज म्हणजे काय तर 8 देशांचे 30 उपग्रह प्लस भारताचा हायसिस हा उपग्रह असे एकूण 31 उपग्रहांचं प्रक्षेपण होणार होतं. ते PSLV C-43 नी यशस्वी झालेलं आहे. हायपर स्पेक्ट्रल इमॅजिनिंग सॅटेलाइट हा भारताचा जो सॅटेलाइट आहे हा पृथ्वीचं जे काही निरीक्षण करणार आहे तिच्यामध्ये शेती, वन, मृदा सर्वेक्षण, भूगर्भशास्त्र, सागर किनारे अभ्यास, पाण्याचे स्रोत, त्याच्यानंतर कारखान्यांद्वारे होणारं प्रदूषण हा एक महत्वाचा मुद्दा राहील की जे त्याच्याद्वारे निरीक्षण केलं जाईल. 2023 पर्यंत हा उपग्रह कार्यरत राहणार आहे. त्याच्यानंतर 5 डिसेंबरला एक महत्वाचा इस्रोचा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे काय GSAT-11 हा आजवरचा सर्वात अवजड असणारा जो काही सर्वात जास्त वेट असणारा उपग्रह आहे तो इस्रो फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपित करणार आहे. डिसेंबरमध्ये GSAT-7चं सुद्धा प्रक्षेपण होणार आहे. तसंच 2019 मध्ये चांद्रयान-2चं पण प्रक्षेपण होणार आहे. चांद्रयान-2ला जास्तीत जास्त मेड इन इंडिया पद्धतीने जास्तीत जास्त भारतीय त्याचं स्वदेशी बनावट करण्यासाठी चे प्रयत्न चालू आहेत आणि त्या संबंधीचा इस्रोनी मानस सुद्धा बोलून दाखवलेला आहे. सो स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिसला तुम्ही ज्या पद्धतीने सपोर्ट करत आहात, ज्या पद्धतीने तुमचा फीडबॅक आहे त्यासाठी आम्ही आभारी आहोत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट. तुमचे जर काही सजेशन्स असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून तुम्हाला परीक्षेसंबंधी महत्वाच्या PDF आणि महत्वाच्या नोट्स तिथून मिळतील. तसेच स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस हे फेसबुकवरचं पेजही तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद मित्रांनो.